जगद्गुरु तुकोबरायने साध्या सरळ भाषेत सांगितलं, क्षणोक्षणी हाची करावा विचार. विचार करण्यासाठी सांगितलं, सरळ सांगितलं, सोपं सांगितलं. पण संसार अमेरीतला असू द्या, संसार गरिबीतला असू द्या, ज्याचा विचार चांगला आहे त्याला संसारात सुख आहे. ज्याचा विचार चांगला नाही त्याला संसारात सुख नाही. आता इतकं वार्ग पेटलं, इतकं वार्ग पेटलंय, जथा नाही तथा महादेव अशा रातण्या आराया मारा ना बाबा डकरे बोलत्या उपगाडायण्यात दरवाजा लाई जाय रे भो. ज्या गावातनं बाहेर निघावं अर्ध्या रात्री डायरेक्ट महादेव आराय महाराज बाबा दरवाजा लाव रे, सकाळी 3:30 फैनी जातीस रे म्हणा. बाप, मला एक सांगा, महादेवावरती पाणी टाकून आपला विचार शुद्ध होतो का? महादेवावरती, मी या मताचा माणूस आहे, विचार करायचा असेल ना तुम्ही महादेवावरती रोज पाणी टाका, रोज पाणी टाकायला जा. मी एक दिवस तुमच्या विचाराच्या विरोधात येणार नाही. पण इथं बसलेल्या सर्व माणसांना एक सांगेल, ओ बायास नाही की की माणसे सुद्धा लोटाभरी पाणी टाकायला लाग्यात. ज्या माणसे पोया त्या पोया बैल नागत नाराय फोडे त्या सुद्धा आते देवपूजा करायला लाग्यात. हो, तो टीव्ही मातला बाबा तर काय नाही सांगत भाऊ, दव्याती आलया, कायाती आलया, फपुटाना जाडेला या, काटेरी जाडेला या. अहो 1.5-2 महिन्यापूर्वी मी सुद्धा घरी गेलो. मी घरी गेलो 3:30 वाजता घरात घुसलो. मला असं वाटलं सर्व घर शांत झोपलंय व आपण बी गुपचूप फिरवू. 3:30 वाजता घरात झोपलो. 4 वाजता असा दव्या लाईट छातीवर लाग्यात. मी तिला विचारलं, म्हणतं का ग काय करते असं सफेद लाईट लावून तू? म्हणे गुचू बटा तुमले नाही समजस. म्हणतं बटा गावे गाव बवडी राहणू मी मला नाही समजस. तरी काही बोललो नाही. म्हणतं जाऊ द्या, हिच्या विचाराने काही करत असेल ती काही ती काढे, दवी ती काढे, फुफुटाना जाडे काढे. अजून डोळ्यात चोयता चोयता विचार मी देख म्हणतो 4:15 विघ्यात तू काय कराय नाही गुचू बडा. म्हणतो हो म्हणा बाप आहे का काही बालंगी विद्या शिकी राहिनी हो. या आडा देवडा काहीतरी काटा कुटा झाडे खाल्ले आहे का आपला कीर्तने बंद पाडा मागे. असं 4:30 वाजले अजून तुला तिला असं किलावणं तोंड करून विचारलं. म्हणतात ऐ आता 4:30 वाजे घ्या तू काय कराय नाही गुचू बडा. म्हणतो मला गुचूप का बटाडत नाही देख पण आता जब बिला गिराय नाही या लाईटेस ना गुंता मला अशी एक कबर चाटी देस का ती अशी तल्ला उठणी गुचू बडा बाईस ना काही निघ नका माणसेच नाही असं हाडत चालू. म्हणतो असा इरेस ने तलवारी काढी फिराय नको मी आठी काय असा पुराणा वडाय नो तुला असं किलावणं तोंड कराय नो. ताई 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 एक सिंगल चाटी द्या ना. मी तुला ताई म्हण राहिनू, माई म्हण राहिनू, आक्का म्हण राहिनू, तू काय अशी लाल होई राहिनी म्हणत. तुला कितलं बागेच कन सांग ताई मला एक सिंगल चाटी द्या आणि तू काय अशी डीपी बैल लागत बडका करायनी. तिला मी सांगत होतो, ती मला सांगायची म्हणे माझ्या विचारांनी एक ऐकाल का. म्हणतात तुझे विचार काय म्हणतात. म्हणे मी रोज तुम्हाला ऐकस ना, तुम्ही सांगा तसं करतो. एक काम करा ना, आज गॅस वटावर दूध बिटेलचे, कबशा बिटेलचे, बोगणी बिटेलचे, तुम्ही तुम्हाला पुरती 1 कप ठेवा आवश्यक ना. काय सांगू बरं ताई तुमना मते सांगा. तुम्ही का 2 बी काढा लावतस ग. काय सांगू बरं. हे बरोबर आहे. आता आजी जे बोलल्यात ना हे मला पटलं. अभी तो हम जवान. आजीचे अंडे आहेत का. बरं बरं वा वा. ऐका ना, त्यांनी बरोबर सांगितलं की 1 कप तिला म्हणतो तू 8 बट. मी चालू चालू असा पयतचा 1 कप च्या ठिबिले तू पी बिले ती कपशी म्हणपा दुई बी दे. मी लगेच अशी गॅस वटावर दुई सण ठिबी दिसू. तिले म्हणतो येडी तुला जित्ता मा देव तुला पक्की लावणं तोंड कराय ना मला 1 कप ठी दे. जित्ताला म्हणे तुला चहा नाही ठेवा. म्हणतो वय महादेव पा तुले महादेव कानपटा मा दी आणि मग तडे बोंबला दिशी देव बा तुला कमी दिखनो नाही का. महादेव बी सांगित तू तर वय. एक लक्षात ठेवा, ही अशी खोट्या विचाराची भक्ती करून देव प्राप्त होत नाही. विचार करायचा असेल ना चांगला विचार करा. हजारो बाया महादेवावरती पाणी टाकायला जातात, हजारो माणसं महादेवावरती पाणी टाकायला जातात. मी प्रत्येक माणसाला एक साकडं करून सांगेल महादेवावरती पाणी टाकू नका, पण आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी येऊ नका देऊ. आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी येऊ नका देऊ. अरे माय घरामध्ये जोपर्यंत आहे ना आपली 35 तालाची बिल्डिंग राहू द्या, पण आपली आईची खाट ज्या कोपऱ्याला राहते ना ती खाट सुद्धा शायनिंग आहे, ती खाट सुद्धा शोभा आहे, त्या खाटेचं सुद्धा वैभव आहे महाराज.
आई 95 वर्षाची राहू द्या का माय 100 वर्षाची राहू द्या, मुलगा जर कुठून फिरून आला ना, आई फक्त हे दोनच शब्द बोलते, भाऊ जेवणा करे तू. सर्व घर पैसा विचारी, सर्व घर मतलब ना धंदा विचारी, माय मतलब नाही विचारणार. माय फक्त एकच विचारी म्हणा, दादा तू जेवणा करे. सर्व गोष्टींमधनं फिरून या फक्त माय विचारेल. आणि जी माय आपल्याला जेवण विचारते ना, ती माय फक्त 5 मिनिटं द्या, याच्यासाठी क्षणोक्षणी हाची करावा विचार. करा ना विचार, नाही करत लोक. अरे काही काही बाया पंढरपूरच्या विठोबाजवळ सुद्धा खोटं बोलतात. काही काही बाया महादेवावरती पाणी टाकायला जातात ना, तिथं खोटं बोलतात. मी या मताचा माणूस आहे, मला रोज कीर्तन आहेत महाराज, मी रोज समाज प्रबोधनाच्या माध्यमातून सांगतो, अरे रोज महादेवावरती पाणी टाका माझ्या ताईंनो. या 95 वर्षाचं आजीचं हे जे वय झालं ना, लई फार मोठं कुटुंब आहे. या कुटुंबात 95 वर्षाची आजी जाणं आणि त्याच्यानंतर कीर्तन करणं हे भाग्याचे लक्षण आहेत. एवढं वय कोणाच्या घरी नांदताना भेटत नाही. आता एवढं आयुष्य नाही. अरे ज्या घरात आजी असते ना, त्या घराची शोभा वेगळी असते. या घरातल्या वयस्कर लोकांचं काहीच म्हणणं नसतं. कोणाला थायरॉइड, कोणाला बीपी, कोणाला शुगर असते ना, ही म्हातारी माणसं फक्त सकाळी एकच चिंता करतात, जीव काल्यावाला होतो ना, एकच अपेक्षा करतात, नाच सून तरी म्हणे मला चहा दे बुवा, सून तरी सांगेल आत्या तुमले 2 बिस्किट देऊ बा. पण ही माणसं सकाळी सकाळी, वयाची वृद्ध माणसं सकाळी 4 वाजता उठून जातात. अतिशय जीव खालीवरती होतो, पण यांना कोणी चहा विचारत नाही, यांना कोणी पाणी विचारत नाही. आणि घरच्या बाया महादेवावरती पाणी टाकायला जातात. मी या मताचा माणूस आहे, तुम्ही महादेवावरती पाणी टाकायला जाऊ नका. पण जी सासूले बीपीनं तर असे ना, तिले फक्त टाईमवर 2 पोया टाक द्या, जराशी भाजी दी द्या, तरी रोज पंढरपूरनं विठोबा तुमना घर नांदाली रोज येईल ना तो. हो, पण आपल्या घरी देव एक एक बाईनं 100 टँकर पाणी टाकायचे, एक एक बाईनं 100 टँकर पाणी टाकायचे, तरी बी महादेव प्रसन्न होई राहणार नाही. मी या मताचा माणूस आहे की तुम्ही रोज महादेवाला पाणी टाकण्यापेक्षा माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, ज्याच्याकडे माय जिवंत असेल ना, ज्याच्याकडे आई जिवंत असेल ना, त्या पोरांना सांगतो, त्या दादांना सांगतो, ज्यांच्याकडे आई जिवंत असेल ना, त्यांनी पंढरपूरची वारी करू नका, पण रोज संध्याकाळी आपली मायच्या खाटवर माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. तेने न जावे तिरकाशी, तेने न जावे तिरकाशी. कुंडली के काय केले, कुंडली के काय केले. तेने न जावे तिरकाशी, तेने न जावे कुंडली के काय केले, कुंडली के काय केले. बापू महाराजांनी समर्पक प्रमाण दिलं. माय बाप केवळ काशी, तेने न जावे. तीर्थाला जाऊन मायबाप भेटत नाही, पण मायबापाची सेवा करून तीर्थ घरी नांदायला येतात. बऱ्याचशा बायांना सांगून जाईल, महादेवावरती पाणी टाकायला जरूर जा. मी तर पहिले माणसांना सांगत होतो, प्रत्येक माणसाने घरात कोणत्याही तीर्थाला जाण्याच्या अगोदर आई आपली ज्या खाटेवर झोपते ना, त्या आथरून सुद्धा पोऱ्याने टाकाने जबाबदारी आहे. बऱ्याच घरांमध्ये माय आथरून सोडा, पोरं जेवायला बसत नाही. अरे ज्या 92 वर्षाच्या आजीचं उत्तर कार्य जर कीर्तनाने सादरीकरण होतंय ना, निश्चित जिवंतपणे सेवा केली म्हणून ही घटिका चालून आली आहे, नाही तर कोणाच्याही घरी ही घटिका चालून येत नाही. 92 वर्षाचं वय सादरीकरण करत असताना हा जो राजस्व यज्ञ ना, या कीर्तनाच्या माध्यमातून, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून एक सांगेन, 6 दिवस बाईंनी महादेवावरती पाणी टाकावं. 7व्या दिवसाची सेवा मी सांगून जाईल तुम्हाला. देव घरी आणायची, क्षणोक्षणी विचार करायची,
सावधान अवस्था प्राप्त करायची. 6 दिवस महादेवावरती पाणी तुम्ही टाका. माझ्या ताईंनो, माझ्या आईंनो, एकच दिवसाची सेवा मी सांगतो ती करा. आता बंबा चेटवायची गरज नाही, डेगडीवर पाणी गरम करायला नाही, फक्त बटन दाबानं आहे आणि आपले पाणी गरम करणं. विटरना जमाना जायला घरे घर, फक्त एवढंच करा. देव घरी आणायचा असेल ना, क्षणोक्षणी एवढाच विचार करा. हो, आयुष्य जर सुधरवायचं असेल ना, एवढाच विचार करा. एक डेगडीभर पाणी गरम करा, मोरीमा ठेवा आणि आपला तोंडे वाटे इथलंच झुलू द्या फक्त सासूले. आत्या मी तुम्हाला मना तेवढी डोकं धुई देस आणि मना तेवढी पाठ घसडी देस. इथलं जर प्रत्येक घरमातली सासूसाठी सून विचार करीस आणि बोलली ना, त्या दिवशी क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. संसारातलं दुःख गांजत नाही, संसाराचं दुःख त्रास देत नाही, फक्त आपले विचार शुद्ध पाहिजे. आमच्याही घरासमोर असं मोठं मंदिर आहे महादेवाचं. इथल्या बाया महादेवले पाणी टाकायला जातील, इथल्या बाया महादेवले पाणी टाकायला जातील. त्या बठ्ठ्या बाईस मी वैकस, कोणती ननीनले गाया देस, कोणती सासूल गाया देस, कोणती नवराना डबा बांधून टाइमले कत्या कत्या तोंड वाकडं तिकडं करत. मी बठ्ठ्या बाया दे कसं विचार करत, महादेव बा तुले बी उमजत नाही कराय. जी सासूले गाया देस तिना बी हात ना पाणी थंडच लाग राय ना तुले. मी तर एक विचार करून सांगतो की महादेवा, जी बाई नवऱ्याच्या विरोधात जाते, नवराण्या बहिणी उन्यात का तोंड उतरावानं, सगळ्या बहिणी उन्यात का असं हालगल गलगल रावानं, नवराना कोणी नातं होतं नका डोकं बांधी गरमा पडी रावानं, सगळ्या बहिणी उन्यात का बजा काढू का कुल्ल्या काढू करानं. आणि अशी बहीण जर महादेवावर पाणी टाकाली सुई, मी महादेवाला विनंती करतो, जी बहीण सासू सासरासना आवरत नाही, फुया भाषीसना आवरत नाही, बटासना गरमा नवराना गोतना बटासना विरोध करत हुई, आणि अशी बहीण जर पाणी टाकायला उनी तर पाणी टाकता टाकता महादेव तू जर सतना वशिना तर डायरेक्ट पॅरेलस होई. पाणी टाकता टाकता पॅरेलस ना झटका येऊ दे. पाणी टाकता टाकता तर असं बोल पाहिजे तठेच होऊ दे. एक लोटा जल सारी समस्या का हाल तठेच उद्या. मग मी गली माडाजू एक लोटा जल सारी समस्या का हाल. गुल्लू बनावना धंदा द्या. या आशानं होत नाही. हो म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, हो म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवा शान भेटायचा नाही रे.